जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा गाथेमध्ये 33 क्रमांकाचा अभंग आहे. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे, कुशब्दाची घाणी, अमंगळविली वाणी, नेणे शब्दभर तुका म्हणे उपकार. संत तुकाराम महाराजांचा हा अत्यंत सुंदर असा अभंग आहे. काही माणसे आपण जीवनात पाहत असतो की त्यांचं जे वर्तन असतं ते नेहमी काहीतरी हरपल्याचं, काहीतरी गेल्याचं, काहीतरी राहिल्याचं, नेहमी त्यांना अभाव जाणवत असतो. नेहमी त्यांच्या चित्तामध्ये तळमळ असते, काहीतरी गेलं, काहीतरी राहिलं. या प्रकारे ते त्यांचं चित्त हे समाधानयुक्त नसतं. काहीतरी शोधत असतात ते. अशा लोकांबद्दल, अशा माणसाबद्दल महाराजांनी हा अभंग लिहिलेला आहे. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्यांचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे. म्हणजे याप्रमाणे माणसाला जे आयुष्य मिळालेलं आहे, अत्यंत सुंदर आयुष्य आहे. परमेश्वराने हे आयुष्य माणसाला दिलेलं आहे. हे अत्यंत सुंदरतेने, अत्यंत आनंदाने व्यतीत करणे हे महत्त्वाचे आहे. काहीतरी भौतिक सुखाच्या मागे लागून, ज्याप्रमाणे मृगजळाच्या पाठीमागे हरण लागून, तिथं पाणी तर नसतं, त्याची तहान भागत नसतं, परंतु ते सारखं त्या मृगजळाच्या त्या पाठीमागे लागत असतं आणि आपलं पूर्ण आयुष्य ते हळहळत तळतळीमध्ये व्यतीत करत असतं. याबाबत महाराजांनी हा अभंग अत्यंत सुंदर लिहिलेला आहे. त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे. अशा प्रकारे संत संगत देई सदा, असं संत महात्म्यांनी असे अभंगातून लिहून ठेवलेलं आहे. त्याप्रमाणे महाराज म्हणतात की असे जे माणसं आहेत, अशा माणसाचं आम्हाला दर्शन नको. असे माणसं आमच्या सुद्धा चित्तामध्ये हळहळ निर्माण करू शकतात. ज्याप्रमाणे एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळा बांधला, पण वाल नाही पण गुण लागला. याप्रमाणे अशा माणसाची संगती आम्हाला कदापि आमच्या जीवनामध्ये घडू देऊ नको, कारण ते पर्क्युलेट होत असतं. असे जे मित्र असतील, असे जे संगती असतील, असे संगत असेल, ते आपल्यामध्ये पर्क्युलेट होत असतात आणि त्याप्रमाणे आपणही त्यामध्ये काहीतरी आहे बाबा, हळहळ केल्याने काहीतरी प्राप्त होतं, तळतळ केल्याने काहीतरी प्राप्त होतं. आणि असे लोक नेहमी दुःखी असतात. म्हणजे आनंदघन परमेश्वर त्यामध्ये समाविष्ट असताना, परमेश्वराचं चिंतन करत असताना ते करायचं सोडून, आनंदी राहण्याचं सोडून नेहमी हळहळीमध्ये आणि हे जीवन व्यतीत करीत असतात. अशा माणसाबद्दल हा महाराजांनी अत्यंत कठोर शब्दात सांगितले की अशा माणसाची आम्हाला संगती देऊ नको. द्यायची असेल तर संताची संगत दे, चांगल्या माणसाची संगत दे, जेणेकरून आम्ही आमच्यातलं चांगलंपण आम्ही आमच्यात प्राप्त करू शकू. अर्थात प्रत्येक माणूस हा चांगलाच असतो, परंतु अज्ञानवश तो या प्रकारचे लीळा करत असतो. कोणावर क्षुल्लक गोष्टीला कोणाला रागवत असतो, कोणाला क्षुल्लक गोष्टीसाठी शिव्या देत असतो आणि आपल्यातलं जे परमात्मा आनंदघन रूप आहे ते ढवळून अस्वच्छ करत असतो. अशा माणसाला सद्गुरूच्या कृपेने किंवा त्यामध्ये त्याच्या प्रारब्धाच्या अधीन तो सुद्धा माणूस परमेश्वराच्या लीन झाल्यानंतर, परमेश्वराच्या अधीन झाल्यानंतर, परमेश्वराला शरणागती केल्यानंतर आनंदघन परमेश्वर त्यामध्ये संचारण्याचा त्याने प्रयत्न केल्यास तो त्यामध्ये आनंदी होऊ शकतो आणि तो त्याचा उपयोग समाजासाठी, देशासाठी होऊ शकतो. परंतु जे अतृप्त आत्मे असतात, जे क्षुल्लक त्यांना थोड्यामध्ये त्यांचं भागत नाही, असे लोक
असे लोक नेहमी हळूहळू करत असतात. जे दिलेलं आहे परमेश्वरानं त्यात समाधान मानून ते कार्य कसं दर्जेदार होईल याकडे त्या माणसाचं लक्ष नसतं. हावरटपणाने काहीतरी कार्य करत असतात. त्यांच्यामध्ये ग्रेडीनेस हा आटोकाट भरलेला असतो आणि त्यामुळे ते नेहमी दुःखी असतात. नेहमी तळतळ करीत असतात, नेहमी हळूहळू करीत असतात. हे गेलं ते गेलं, हे राहिलं ते राहिलं, याप्रमाणे जे झालं त्याचं ते त्यांना परिपूर्तीचा हे नसतो. त्यांना नेहमी अभाव असतो. अभाव हा परमेश्वराचा असला पाहिजे. अभाव हा परमानंद परमेश्वराशी आपल्या करण्यामध्ये जो कमतरता आहे तो अभाव पूर्ण केला पाहिजे, तर माणसाला या प्रकारे आनंद प्राप्त होईल आणि तो माणूस जीवनामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे कार्य करू शकेल. असे माणसं कसे असतात? असे माणसं बोलायला विचित्र असतात. बोलतात ही शिव्याच्या भाषेत बोलतात. त्यांना चांगली भाषा अवगत नसते, कारण की ठासोठास त्यांच्यामध्ये ही दुष्प्रवृत्ती ठासोठास भरलेली असते. कुशब्दाची गाणी अमंगळ विली वाणी, नेणे शब्दभर तुका म्हणे परोपकार. असे माणसं क्षणोक्षणी दुसऱ्याला शिव्या देत राहतात, दुसऱ्याला द्वेष देत करत असतात. असे माणसांना परमेश्वराची भक्ती केल्याने, परमेश्वर परोपकार केल्याने, जंगल्या गाडल्याची मदत केल्याने, ज्यांना गरज आहे अशा लोकांची सेवा केल्याने या प्रकारे हा जो त्यांच्यातला जो दोष आहे हा दोष निघू शकतो. यासाठी एकच उपाय परोपकार करणे. ज्यांना गरज आहे त्यांना मदतीचा हात देणे. या प्रकारे त्याने जे त्यांच्यात प्रवृत्ती बांधली, प्रवृत्ती अंगीकारली, तर परमेश्वराची एक प्रकारची सेवा केली, तर रंगल्या गंगल्याची सेवा केली, तर एक प्रकारे ते यातून मुक्त होऊ शकतात. असा या अभंगाचा मतितार्थ आहे. अत्यंत सुंदर असा अभंग आहे आणि यातून माणसाला शांत राहण्याचं, समाधानाने जगण्याचं महाराजांनी या अभंगातून आव्हान केलेलं आहे. प्रत्येक माणसाला असं वाटतं की मी समाधानाने जगावं, समाधानाने कार्य करावं, माझ्यामध्ये अत्यानंद निर्माण झाला पाहिजे. परंतु ते जे कृती करतात, जे त्यांना तो आनंद प्राप्त करण्यासाठी जे कार्य करतात, ते त्याच्या विपरीत असतं. हळहळ करणे हा आनंद प्राप्त करण्याचा मार्ग नाही, परंतु त्या मार्गे ते काहीतरी प्राप्त करण्याच्या भौतिक सुखाच्या पाठीमागे सारखे धावत असतात आणि त्या धावण्यामुळे त्याच्याजवळ जे धन असतं सुखाचं, आत्मानंदाचं जे धन असतं, ते त्यापासून ते मुक्तात. ते प्राप्त करण्याची त्यांना त्यापासून ते वंचित राहतात. कारण की त्यांना तुझं आहे, तुझं पाशी परी जागा भोलल विसरलाशी, याप्रमाणे धन जे आहे, आत्मधन, आत्मानंद हा प्रत्येक माणसामध्ये अंतर्गत हा दडलेला आहे, परंतु आपण त्यात शोधत नाही. आपण काय करत असतो, बाहेरच्या जगतामध्ये आनंद शोधत असतो आणि तो प्राप्त नाही झाला भौतिक आनंद, मग हळहळ करत असतो. म्हणजे बाहेर तुम्हाला काहीही शोधण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जे कार्य दिलेलं आहे ते अत्यंत समाधानाने परमेश्वराचं कार्य आहे असं स्मरून, मदतीची भावना प्रत्येकाला, आपल्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक माणसाला मदतीचा हात दाखवून, सेवाभाव ही अंगीकारून परमेश्वर हा माणसाला प्राप्त करता येऊ शकतो. परमेश्वर हा काही आकाशात बसलेला बाबा नाही किंवा मंदिरात दडलेला काही बागुलबुवा किंवा परमेश्वर असा काही वेगळा असा नाही. परमेश्वर हा प्रत्येक माणसामध्ये अंतर्भूत असतो आणि परमेश्वर हा कोणालाही शाप देत नाही, कोणालाही कोणावरही तो काहीतरी, लोकांची असा समज झालेली की मी देवाची पूजा केली नाही तर देव मला शाप देईल. तसा परमेश्वर हा कोणाशी, परमेश्वर हा दयाळू आहे. त्याच्याकडे तुम्ही त्याची भक्ती केली, त्याचे दर्शन
केलं तरच तो तुम्हाला पावतो किंवा अशी जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा कदापि नाही. माणसाला बाबुलबुवा दाखवलेला आहे लहानपणापासून की असं केल्यानं असं होतं. याप्रमाणे माणूस हा परमेश्वराच्या अंधश्रद्धेमध्ये हा गुंतून गेलेला आहे. परमेश्वर हा प्रत्येक माणसामध्ये आहे. त्याला काही तीर्थाटन करायची आवश्यकता नाही. मंदिरात जाऊन फक्त आपला भाव असला पाहिजे आणि त्या भावाने त्या प्रेमाने आपण आपल्यातल्या परमेश्वराला शोधलं पाहिजे. परमेश्वर हा प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक माणसामधला दोष शोधण्यामध्ये आपला वेळ व्यर्थ घालण्याची आवश्यकता नाही. जे लोक संत परवर्ती असतात, ज्यांना परमेश्वराची अनुभूती म्हणजे आनंदाची अनुभूती झालेली असते, अशा माणसाच्या सानिध्यात राहिल्यानंतर कदाचित त्या आनंदाची प्राप्ती होऊ शकते. नेहमी काहीतरी वकवकलेलं बोलणं, नेहमी काहीतरी अशांतता माजवणं, या प्रकारे काही माणसे समाजामध्ये कार्य करत असतात, जेणेकरून समाजाची प्रगती होत नसते आणि समाज आनंदी राहत नाही आणि मग त्यामुळे तो व्यसनाधीन होतो, नैराश्याच्या खाईत जातो आणि याप्रमाणे मग सर्व सुख त्याच्या जवळ असताना सुद्धा माणूस हा आत्महत्याकडे त्याचं आचरण होऊ शकतं. संसारामध्ये तो आनंदी राहत नाही, मित्रामध्ये आनंदी राहत नाही, मित्रामध्ये सारखं तो याला शिवाय त्याला शिवाय अशा प्रकारे अपशब्द बोलून तो आपलं जीवन हे शांत जीवन हे खराब करत असतो. अशा माणसाबद्दल हा अभंग महाराजांनी लिहिलेला आहे. आणि परमेश्वरावर श्रद्धा म्हणजे आनंदावर श्रद्धा, परमेश्वरावर श्रद्धा म्हणजे चांगल्या जगण्यावर श्रद्धा. याला आनंदी जो जगतो तो परमेश्वराचं रूप जगतो, परमेश्वराचं स्वरूप जगतो, परमेश्वराची भक्ती करतो. जो आनंदी नसतो, जो हळहळ करतो, नेहमी क्रोधिष्ठ असतो, क्रोध हा राक्षस प्रत्येक माणसामध्ये असतो, त्या राक्षसाला हाकलून देणे आणि परमेश्वराची त्या ठिकाणी स्थापना करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. देवाबद्दल अजून अशा अनेक भ्रामक कल्पना समाजात पसरलेल्या आहेत की ज्यामुळे आपण परमेश्वराची भक्ती करणाऱ्या माणसाला अंधश्रद्धा या प्रकारे आपण त्यांना मानतो. परमेश्वराला मानणे म्हणजे आनंदाला मानणे, चांगल्या जीवन प्रणालीला मानणे म्हणजे परमेश्वराला मानणे. अर्थात काही लोकांना परमेश्वर समजलेला नसतो. परमेश्वर समजलेला नसल्यामुळे ते परमेश्वराची भक्ती आराधना मंदिरात जाऊन करतात, परंतु आचरण त्यांचं त्याप्रमाणे नसतं. कपाळाला टिळा लावतात, माळा घालतात, परंतु आचरण हे एक राक्षसी वृत्तीचं असतं. मग आपण अशा माणसाकडे पाहून आपण असं म्हणतो की तो माणूस असा परमेश्वराची आराधना करून लोकांचे खिसे कापतो, लोकांचे गळे कापतो, परमेश्वर पाहण्यात काही अर्थ नाही. म्हणजेच आपण ज्या माणसाला परमेश्वर समजलाच नाही अशा माणसाला आपण आपला आदर्श मानतो आणि आनंदघन परमेश्वर आपण सोडून देतो. आपण दुसऱ्या माणसाकडे पाहायची गरज नाही. जो ओरिजिनल संत आहे, ज्याला परमेश्वर समजलेला आहे, आनंद समजलेला आहे, जर असा कोणी सापडला तर कदाचित त्याच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा. आपलं काम करत असून प्रयत्न करा, नसेल प्रयत्न झाला परमेश्वराला तुम्ही आपलंसं करा. म्हणजे परमेश्वर आनंदघन परमेश्वर आपलंसं करा. त्यामध्ये तुमचा आनंद तुम्हाला प्राप्त होतो. तुम्हाला आनंद प्राप्त झाल्यानंतर, तुम्हाला कार्य करत असताना समाधान प्राप्त झाल्यानंतर ते कार्य अत्यंत दर्जेदार निर्माण होतं आणि तेच कार्य राष्ट्र आणि देशासाठी हितकारक असतं. दर्जेदार कार्य देशासाठी
राष्ट्रासाठी हितकारक असतो. संतांनी याच प्रकारे समाजामध्ये जी वाईट प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी, व्यसनाधीन झालेल्या माणसांना दूर करण्यासाठी या प्रकारे अभंगाची महाराजांनी रचना करून समाज जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणूस व्यसनाधीन का होतो? तो नेहमी हळहळत असतो, नेहमी अतृप्त असतो. त्याची ही जी वृत्ती जर परमेश्वर आनंद रूपाकडे लावली तर तो कोणताही माणूस, मला वाटत नाही कोणी व्यसनाधीन होईल. कुणीही व्यसनाधीन होऊन आपलं आयुष्य बर्बाद करेल. हे जे आयुष्य आहे हे अत्यंत चांगलं आयुष्य आहे. चांगलं जगण्यासाठी परमेश्वराने दिलेलं तुम्हाला एक साधन आहे. या साधनातून, या मानव देहातून शक्य असेल तर लोकांचा परोपकार करा आणि जे आहे चटणी भाकर आनंदाने सेवून झोपडीमध्ये राहून, त्याला काही महालात राहून माणसे सुखी होतात. अर्थात महालात राहणारी माणसं सुद्धा सुखी असतात असं, किंवा सुखी असतातच असं नाही, सुखी असू शकतात. झोपडीमध्ये राहणारी माणसे सुखी असतातच असे नाही, पण ते असू शकतात. याप्रमाणे झोपडीमध्ये राहा, महालात राहा किंवा कोणतंही कार्य करत राहा, त्यासोबत आनंदघन परमेश्वराला स्मरून प्रत्येक कार्य करत राहा. आणि तो जो आनंद आहे, तो जो परमेश्वराचं रूप आहे, आपल्यातून दूर होणार नाही याची प्रत्येक माणसाने खबरदारी घेतली पाहिजे. कारण की आनंदघन परमेश्वर आपल्यातून एकदा गेल्यानंतर, कारण ही एक अभ्यास आहे, अभ्यासातून हे साध्य होऊ शकतं. परमेश्वराचं नाम हे एक आनंदाचं नाम आहे, चांगल्या वृत्तीचं नाम आहे. अंधश्रद्धेचं नाम म्हणजे राक्षसी वृत्ती जिथं जोपासली जाते त्या ठिकाणी अंधश्रद्धा आहे. परमेश्वरावर श्रद्धा असली पाहिजे आणि राक्षसावर अंधश्रद्धा असली पाहिजे. वाईट प्रवृत्ती माणसामध्ये आली नाही पाहिजे आणि त्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण हे अत्यंत आवश्यक आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या प्रकारे हे नामस्मरण सातत्याने कंटिन्यू कोणताही कार्य करत असताना, जेवण करत असताना, झोपताना प्रत्येकाने हे आनंदाने जर उच्चारलं तर माणसामध्ये आनंदी वृत्ती प्राप्त होते. आणि त्यामुळे लोकांना लांछन देण्यासाठी द्यायची आवश्यकता वाटत नाही, कारण त्यामध्ये सुख नसतं. सुख हे आनंदाने नामस्मरण करण्यामध्ये असतं. या प्रकारे अभ्यास केल्यानंतर परमेश्वर प्रत्येकामध्ये अस्तित्वात आहे, फक्त त्याचं रूप उघडं पडेल. परमेश्वर हा राक्षसामध्ये असतो आणि देव माणसामध्ये असतो. फक्त राक्षसामध्ये तो लपलेला असतो आणि देवामध्ये, संत माणसामध्ये हा ओपन झालेला असतो. त्याप्रमाणे परमेश्वर हा आपल्यातला ओपन करावा आणि प्रत्येकाने सदाचरण करून चांगल्या पद्धतीने आनंदाने जगावं आणि आपल्या अमूल्य परमेश्वराने दिलेलं जीवन हे वेस्ट घालवू नये अशी परमेश्वरी चरणी प्रार्थना.